आंबवण्याची पालखी आणि आंबवण्याचा संकासूर आपल्याला पाहायला मिळतोय बघा। वजीरत वजीर विहान पाबर करणी पारशा मारसून केला निघाय रे साहेबाला भेटिया गेला। बघा आयुष आपला सबस्क्रायबर आहे, आपले जे पहिले 10 सबस्क्रायबर होते पहिले त्यातला हा पहिला सबस्क्रायबर आहे। 5 शरणं शोधली गेली आणि आपण बघितलं की खाली जमिनीमध्ये श्रीफळ आणि अंगारा पुरला जातो आणि पालखी त्या ठिकाणी बरोबर जाते। या ठिकाणी शरण जो 6वा शरण लपवला गेलेला आहे इकडे काढला जातोय बघा आणि प्रदीप मामाचा आहे, आमच्या प्रदीप मामाचा आहे शरण। प्रदीप मामाचा दाखवा पहिले। हा हे बघा हे शरण लपवलं होतं, हे बघा हा श्रीफळ या ठिकाणी आणि हा अंगारा आहे। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। शिमगोत्सव चालू आहे। शिमगोत्सव म्हटल्यानंतर कोकणात हा आनंदोत्सव साजरा होत असतो। वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपल्याला हा शिमगोत्सव पाहायला तर मिळतोय। तसंच आज आपण आलेलो आहोत आपल्या बाणकोट या गावी, वाल्मिकी नगरमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा फार मोठा उत्सव असतो, तो म्हणजे पालखी सोहळा असतो। विविध पालख्या या वेगवेगळ्या खेडेगावातून वेगवेगळ्या देवींच्या या पालख्या, देवदेवतांच्या पालख्या आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या वर्षी सुद्धा आपण व्हिडिओ दाखवले होते, पण यंदा 2 महिन्यापासून आपले व्हिडिओज येत नाहीत। सगळ्यांचे मेसेज आणि फोन सुद्धा येतात की व्हिडिओज तुमचे कमी येत आहेत, आम्हाला पाहायला मिळत नाही आहेत म्हणून। तर आपल्या सांगायचं म्हटल्यानंतर आपली जी माऊली आहे, आपली जी आई आहे, तिला बरं नसतं, तिची ट्रीटमेंट चालू आहे 2 वर्षापासून। त्याच्यामुळे 2 महिन्यात आपल्याला जास्त व्हिडिओ काढता नाही आले। बाणकोटची खाडी तुम्ही पाहताय बघा, छान असं श्रीवर्धनवरून आत्ताच आलेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे प्रथम आपण कुलदेवतेचं दर्शन करणार आहोत आणि नंतर आपल्या गुरुमाऊलींचं सुद्धा दर्शन करणार आहोत। दत्त मंदिरात जाणार आहोत, श्री दत्तांचं सुद्धा छान असं दर्शन होणार आहे आणि नंतर बघूया आज पालखी आपल्या गावामध्ये कोणती आलेली आहे। विविध पालख्या येतात, म्हणजे आपली ग्रामदेवता जी आहे आमच्या बाणकोटची, वाल्मिकी नगरची ग्रामदेवता आई कालंबा मातेची सुद्धा पालखी येत असते। आंबवण्याची पालखी फार मोठी असते, आंबवण्याची पालखी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। छान असा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे पालखी सोहळ्याचा। आणि जे शरण असतात, शरण म्हणजे एक वस्तू लपवलेली असते आणि त्या ठिकाणी बघा दैवी शक्ती तर सर्वत्र आहे आणि खरंच ही दैवी शक्ती आपल्याला या शिमगोत्सवात पाहायला अजून एकदा मिळते। ती म्हणजे जी शरणं असतात ती लपवली असतात आणि बरोबर पालखी त्या ठिकाणी जाते आणि ते शरण शोधून काढते आणि ते कशा प्रकारे शोधून काढते ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या ह्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा। चला तर हा आमच्या वाल्मिकी नगर बाणकोटचा हा शिमगोत्सव पुन्हा एकदा आज आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। आलोय आपल्या वाल्मिकी नगर गावामध्ये आलेलं आहे आणि हेमंत आपल्याला दिसतोय बघा, माझ्या मामाचा मुलगा आहे हेमंत। कुठे चाललास? वेशवीला जाऊन येतोय तो, तिकडे सुद्धा पालखी आहेत। गावामध्ये आल्यानंतर एकदम बघा गावासारखं फील झालेलं आहे। अरे किरण सुद्धा आहे केव्हा आलास तू? बघा शिमगा आमच्या घरा। आणि हे किरणचे हे 2 चिरंजीव हे बघा जुळ्याचे आहेत, हे बघा। अरे माझ्या हवलूच्या पाठला बसलस कंच्या बाजूला। छान छान गाणं ऐकायला भेटते बघा। खरंच ही मजा जी असते, कारण मुंबई ठिकाणी आपण असतो कामात बिझी असतो, पण वजीरत वजीर विहान पाबर करणी पारशा मारसून केला निघाय रे साहेबाला भेटिया गेला। साहेबाने मारलेला भोवार घोडा जाऊन से बघा छान गाणं आपल्याला या होळीचं पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय आणि छान बघा। या डपाचा डाव गेला कैलासाला जी 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 रे।
किरण माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि छान गाणं त्याने गायलेलं आहे. होळी उद्याची पोळी, अरे गावचा पाटील, हर 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 महादेव. वरी रे वरी डोंगरी वरी, आमच्या काळंबा सोन्याची सरी, हर 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 महादेव. महादेव. चल किरण, केव्हा आलास तू? आले 2 दिवस झाले. किरण बघा, छान बघा आपल्याला गाणी ऐकायला भेटली. मावशीचा मुलगा आहे माझ्या. छान. मुंबईमध्ये आपण बिझी असतो कामानिमित्ताने आणि हीच मजा आपल्याला या कोकणामध्ये शिमगोत्सवानिमित्ताने पाहायला मिळते. आपण आपल्या इथे कुलदेवतेजवळ आलेलो आहोत आणि हे आमचं कुलदेवतेचं, आमचं घावटे दंबांचं कुलदैवत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता प्रथम श्री गणेशाचं दर्शन झालेलं आहे आणि छान प्रशांत सुद्धा दिसतंय. प्रशांत आहे आणि आपले आत्माराम काका सुद्धा आहेत. काका नमस्कार. सगळे मुंबईकर आज आपल्याला पाहायला मिळतीलच आपल्या गावी. हा बघा छोटा सुद्धा आहे. चला आपण दर्शन करूया. आपल्या कुलदेवतेजवळ आलेलो आहोत आपण. ओम श्री कुलदेवताय नमः. छान असं दर्शन आमच्या दंबा घावटे कुटुंबाचं कुलदैवत जे आहे त्या कुलदेवतेचं होतंय. आल्या आल्या आपल्याला छान असं गाणं ऐकायला मिळालं आणि पाहायला मिळालं. गणेश भाऊ सुद्धा इकडे आहे. गणेश भाऊ नमस्कार. दीपक भाऊ कुठे आहे? चला जेवण चालू आहे वाटतं किचनमध्ये. आणि वहिनी कुठे आहेत? नमस्कार. आणि सोहम जेवते बघा. पालखी आले का नाही? जेवण चालू आहे. चला जेवण बघा. खास गावाला आलो की छान. आज शाकाहारी, आज मंगळवार आहे. चला आपण कुलदेवतेचं दर्शन घेतलेलं आहे आताच आणि आपल्याला आता आपली जी गुरुमाऊली आहे, दत्तमाऊली आहे, दत्तमाऊलींच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे आपल्याला. हे आमचं कुलदैवत. चला. आणि इरा दिसते. इरा, अरे इरा केव्हा आलीस तू मुंबईतून? आणि इराने स्पोर्ट्समध्ये आपलं स्केटिंग करते ना इरा? स्केटिंग नॅशनल लेवलला गेले ना इरा? इंटरनॅशनल लेवलला. इंटरनॅशनल लेवलला नॅशनल झाली इराची. बघा इराला बघून ठेवा. आणि इंटरनॅशनल लेवलला स्केटिंग करते ती. इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे. चला छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे कुलदेवतेचं. आणि आत्ता आपण आपली जी गुरुमाऊली आहे दत्तमाऊलींच्या मंदिराचं आणि दत्तमाऊलींचं सुद्धा दर्शन करणार आहोत. सुंदर आणि छान आमचं गाव वाल्मिकी नगर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आहे. आमचं घर इथे आहे आणि हे माझ्या मावशीचं घर आहे. साई बसला आहे बघा इथे. साई कसा आहेस? केव्हा आलायस मुंबईतनं? 2 दिवस झाले बघा. पण आपण आज आलेलो आहोत. प्रथम प्रवेशद्वाराचं दर्शन होतं आहे. आपली जी दास्यभक्ती आहे आणि लवकुश यांचं छान असं दर्शन झालेलं आहे. आपलं श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि छान असं हे मंदिर, फार मोठं मंदिर आपल्याला आमचं हे पाहायला मिळतं आहे गुरुमाऊलींचं. निलेशसुद्धा इथे बसलेला आहे बघा. मामाचा मुलगा आहे माझ्या निलेश. श्लोकसुद्धा आहे बघा, निलेशचा मुलगा. श्लोक कसा आहेस? बरं आहे. चला आपण माऊलींचं दर्शन करूया. गुरुमाऊलींचं छान असं आपल्याला दर्शन होणार आहे. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. माऊलींच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि छान असं श्री दत्तगुरूंचं आपल्याला दर्शन होतंय बघा. आमचं श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि या ठिकाणी सगळे मुंबईकर आज आपल्याला पाहायला मिळतील बघा. आता थोड्या वेळात पालख्या वगैरे येतील. पालख्या काल रात्रीसुद्धा वस्तीला असतात. आपले गजकाका आहेत, गजकाका बसवत. काका केव्हा आलात मुंबईतून? 3 दिवस झाले. आणि संतोष भाऊ सुद्धा आहेत, संतोष भाऊ मोकारी. संतोष भाऊ सुद्धा छान. म्हणजे बघा इलेक्ट्रिशियनची कोणतीही कामं असतील, म्हणजे मंडळाची आमच्या कोणतीही कामं असतील तर आवर्जून संतोष भाऊ हे मुंबईतून येतात. आणि दत्त जयंतीसुद्धा उत्सव छान हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. छान लाईटिंग आमचे संतोष भाऊ करत असतात. संतोष भाऊ केव्हा आलात मुंबईतून? 11:30. आजच आलात 11:30ला. बघा छान पालखीनिमित्ताने अजून आपल्याला आपले सगळी मंडळी पाहायला मिळतीलच. पण पुन्हा एकदा आपण गुरुमाऊलींचं दर्शन करणार आहोत.
छान असं दर्शन झालेलं आहे. साई सुद्धा आलेला आहे बघा. आमचं मंदिर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये गुरुमाऊलींचं पाहायला मिळतं आहे. हा परिसर बघा आणि मी तुळशी वृंदावन सुद्धा दाखवतो बघा. छान तुळशी वृंदावन आहे आणि आपल्याला आमचा हा परिसर कसा वाटतोय तो आपल्या या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून लिहा. आज आता दुपार झालेली आहे थोडी आणि सगळेजण आता जेवायला वगैरे गेले असतील, पण पुन्हा एकदा आमचा हा सभागृह आपल्याला पाहायला मिळतो आहे. आम्ही लहान असताना अजूनसुद्धा म्हणजे या ठिकाणी झोपायला, रात्री झोपायला वगैरे या ठिकाणी येतो. मुंबईकर सगळेजण येतात आणि या ठिकाणी बिछाना घेऊन येतात सगळेजण आणि इथे झोपलेले असतात रात्रीचे सगळेजण. बघा छान हवा सुटते इथे आणि आपण तिकडून आलो आहे. तिकडे फेरी बोट आहे. थोड्या वेळातच आपल्याला विविध पालख्या पाहायला मिळतील. पालखी आता श्रीराम मंदिराजवळ असणार आहे, गणेश मंदिराजवळ असणार आहे. हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. छान असं गुरुमाऊलींचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे. दत्तगुरूंचं दर्शन करून आपण आपल्या शेजारीच असलेलं श्री गणेशाचं मंदिरसुद्धा, गणेश मंदिराचं घुमट दिसतोय बघा आणि माझ्या पाठीमागे बघाल तर जो घुमट दिसतोय तिथे तो आपल्या गुरुमाऊलींचं, दत्तमाऊलींचं आहे. आपण श्री गणेशाचं दर्शनसुद्धा आता करणार आहोत आणि हा आमचा वाल्मिकी नगर. विनोद भाऊ बघा, विनोद भाऊ आणि छान खालूनचा आवाज येतोय बघा. पालखी या ठिकाणी आहे. प्रथमेश सुद्धा आहे. कोणती पालखी आहे? उमरोलची बघा, उमरोलची पालखी आहे. पुन्हा एकदा साईचं दर्शन झालेलं आपल्याला. चला आपण प्रथम श्री गणेशाचं दर्शन करूया. हे आमचं श्री गणेश मंदिर. वाल्मिकी नगरमध्ये आलात तुम्ही तर प्रथम आपल्याला गुरुमाऊलींचं दर्शन घडेल. सुवर्णाताई सुद्धा आहे, जैन भाऊ आहेत. चला आपण श्री गणेशाचं दर्शन करूया. आमच्या वाल्मिकी नगरमध्ये आलात तर प्रथम आपल्याला श्री गुरुमाऊलींचं, दत्तमाऊलींचं, श्री गणेशाचं आणि श्रीराम मंदिराचं दर्शन घडतं. या होलिकोत्सवानिमित्ताने आपल्याला गुरुमाऊलींचं आणि आता श्री गणेशाचं दर्शन होतंय बघा. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय. वाल्मिकी नगरमधील श्री गणेशाचं मंदिर. या गणेश मंदिराचं सुद्धा प्रांगण छान असं मोठं आहे. मागी गणेशोत्सव या ठिकाणी फार मोठ्या उत्साहात साजरी होते. दत्त जयंती असो, श्रीरामनवमी असो, हे उत्सव आमच्या या वाल्मिकी नगर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतातच. चला उमरोलची पालखी त्या ठिकाणी आहे, ती सुद्धा आपण बघूया. जाग माझा काका बुकी मागा करणे कोदा माझे माणूस गुरु साधक विरासी आदेशी प्रवासी निरुंदेशी आणि विघ्न उदासी विरंदात होतेशी जनावाचा आधार पालतोय ऋषिकेश जोशी. बाय जाग माझा काका बुकी मागा करणे कोदा म्हणजे ऋषिकेश जोशीचं माणूस गुरु साधक विरासी आदेशी प्रवासी निरुंदेशी आणि विघ्न उदासी विरंदात होतेशी जनावाचा आधार पालतोय. उमरोलची पालखी आणि हा पालखी सोहळा बघा प्रत्येक घरोघरी जाते आणि हे नामसवलं जातंय. छान पुन्हा एकदा हा पारंपरिक आपला होलिकोत्सव आपल्या या वाल्मिकी नगरचा पाहायला मिळतोय. थोड्या वेळात आंबवण्याची पालखी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या बघा या पालख्या प्रत्येक घरोघरी या जात आहेत. छान नमसवलं सुद्धा जात आहे. पूर्ण आमचा हा वाल्मिकी नगर गाव आज या होलिकोत्सवानिमित्ताने आणि या पालखी सोहळ्यानिमित्ताने पाहायला मिळते बघा. आता ही पालखी आमच्या या जोशींच्या घरी आलेली आहे बघा आणि इथून हा खाडीचा, बाणकोटच्या खाडीचा नजारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बघा. उमरोलची छान अशी पालखी आपण पाहिल्यात आणि इथे सुद्धा एक पालखी आलेली आहे. हे पूर्ण आमचं वाल्मिकी नगर गाव पाहायला मिळतं. इथे पंढरी दादा आपल्याला हात करतात बघा आणि ही सुद्धा पालखी आलेली आहे. आपली कुठली पालखी आहे या काकांना विचारूया.
वेशवीची बघा, आपल्या वाल्मिकी नगरच्या बाजूलाच असलेलं हे वेशवी गाव आहे आणि तिथल्या आदिवासी वाडी आहे आणि तिथली ही पालखी आहे. आणि आता दुपारची वेळ आहे, 1 ते 1:30 वाजलेले आता आणि पालखी आता आपल्या पंढरीदादांच्या घरी आलेली आहे. ही बघा, छान असं दर्शन पालखीचं आपल्याला झालेलं आहे आणि वेशवीची आपली सती माता आहे, हिचं दर्शन आपल्याला होतंय. हा पालखी सोहळा आता इथे पंढरीदादांच्या घरी म्हणजेच आपलं कांबळे कुटुंबाच्या घरी थांबलेला आहे आणि या ठिकाणी जेवण उरकून पुन्हा एकदा आपल्याला हा पालखी सोहळा पाहता येईल. हे सर्वजण जे मानकरी आहेत पालखीचे ते आपल्याला पाहायला मिळतात. 9 दिवस आणि होळीच्या दिवशी तुम्ही घरी जाता ना, होळीच्या दिवशी होमावर, आणि तिथे सुद्धा नाचगाणं असतं. आता हे जेवण करणार आहेत, आपण सुद्धा आता जेवायला निघालेलो आहोत. चला, छान असा हा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. विविध पालख्या थोड्या वेळाने आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतील. आता ही वेशवीची पाहिलात, उमरोलची पाहिलात आणि थोड्या वेळाने आपल्या आंबवण्याची पालखी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला तर आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि आमचं हे संपूर्ण वाल्मिकी नगर गाव आपल्याला पाहायला मिळते आज या शिमगोत्सवानिमित्ताने. चला, छान असं दुपारचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता बघा पालखीवाले सुद्धा जेवायला होते. वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी असतात. उमरोली गावातली, आमच्या बाजूचं असलेलं वेसवी आहे, आंबवणे गावातले आणि आमची काळंबा देवीची पालखी. आणि आता थोड्या वेळातच आपल्या गावामध्ये जी शरणं लपवली जातील ती सुद्धा पाहायला मिळतील. आणि खास या ठिकाणी पाहायला मिळेल ते म्हणजे शरणं जी लपवलेली असतात ती शोधून काढली जातात आणि पालखी कशा पद्धतीने शोधते या ठिकाणची शरणं, ही जी दैवी शक्ती या निमित्ताने आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, आता आपण ज्या पालख्या आलेल्या आहेत, खालूनचा आवाज येतोय ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाणकोट किल्ल्यावरची रानकरीण देवीची पालखी पाहिलं आणि आता आंबवण्याची पालखी आणि या ठिकाणी शरणांना सुरुवात होणार आहे. शरण जी लपवली गेलेली असतील ती पालखी बरोबर शोधून काढणार आहे. आंबवण्याची जी पालखी आहे तर आपल्याला पाहायला मिळते बघा. छान ही परंपरा अजून सुद्धा जपून ठेवलेली
या पालखी सोहळ्यानिमित्ताने पाहायला मिळते। चला शरणांना सुरुवात होते आणि शरण कशा पद्धतीने जी दैवी शक्ती या शिमगोत्सवानिमित्ताने आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आता येणार आहे। चला कशा पद्धतीने ही शरणं काढली जात आहेत मला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे। गेल्या वर्षी आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेली आहेत। चला या ठिकाणी या पालखीचं दर्शन पुन्हा एकदा होणार आहे। आपले मामा आहेत प्रदीप मामा, माझा मामा आहे छोटा मामा। पालखी या ठिकाणी नाचवली जाते बघा। अंबावण्यातली माता जागमातेची ही पालखी जी आपल्याला पाहायला मिळते शरण शोधण्यासाठी आलेली आहे। बघूया आपण शरण शोधेल या ठिकाणी आणि हे सगळं आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। बघा कशा प्रकारे नाचवली जाते आपल्या या पालखीचा हा विहंगम दृश्य आपल्याला या शिमगोत्सवानिमित्ताने पाहायला मिळत आहे। बघा आता शरण शोधली जातील। बरोबर पालखी त्या ठिकाणी जाईल आणि या दैवी शक्तीचा अनुभव या ठिकाणी आपल्याला आज शिमगोत्सवानिमित्ताने आणि या अंबावणीच्या पालखीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। बघा फार पूर्वीपासून हा पालखी सोहळा आपल्या या वाल्मिकी नगर मध्ये येतो। बघा कशा पद्धतीने फिरवली जाते आणि कशी शोधते बघा ही पालखी। आणि सुंदर बघा या ठिकाणी शरण शोधलं गेलं आणि शरण जे लपवलेलं होतं ते शोधलं गेलं। हे दैवी शक्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण आहोत ते म्हणजे संकासुरासोबत। अंबावण्याची पालखी आणि अंबावण्याचा संकासूर आपल्याला पाहायला मिळतंय बघा। पालख्या नाचवल्या जात आहेत ते आपण पाहतोय या ठिकाणी। इथे सुद्धा अजून एक पालखी आलेली आहे। हा सोहळा आपल्याला शिमगोत्सवानिमित्ताने आमच्या वाल्मिकी नगर बाणकोटचा पाहायला मिळतोय बघा। विविध परंपरा आपण पाहतोय या कोकणवासियांनी जपून ठेवलेले आपले विविध सबस्क्रायबर या ठिकाणी आहेत बघा। हे आमचे धनंजय चोगले आहेत। विविध सबस्क्रायबर या ठिकाणी सुद्धा मिळतात। वेगवेगळ्या खेडेगावातून आलेले हे सबस्क्रायबर मंडळी आहेत आणि छान असा हा नाच आपल्याला पाहायला मिळतो। चला पालखी आता पुढे गेलेली आहे। पुढचं शरण शोधून काढणार आहे तिकडे आपल्याला जायचं आहे। संपूर्ण वाल्मिकी गावामध्ये ही पालखी शरण शोधण्यासाठी फिरणार आहे बघा। इकडे पण आलेली आहे, या पटांगणामध्ये आलेली आहे। इकडे वरच्या साईडला इकडे शोधणार आहे शरण जे आपल्याला पाहायला मिळेल बघा। इकडे बघा बघा कशा पद्धतीने ही पालखी खाली लावली जाते, खूर त्याचे पालखीचे आणि शरण शोधला तर
शरण शोधता शोधता इथे आपल्याला छोटे सबस्क्रायबर आपल्याला आयुष मेंदारकर दिसलेले आहेत बघा. आयुष आहे आपला हा छोटा सबस्क्रायबर आहे बघा. ही पालखी बघा कशा पद्धतीने हे शरण शोधते. आयुष केव्हा आलायस? 8 तारखेला आलाय. अरे वा, आयुष आपल्याला दिसलेला आहे. पण बघा या ठिकाणी आपण ही पालखी बघा कशा पद्धतीने शरण शोधते. पालखी आता या ठिकाणी आलेली बघा शाळेच्या पटांगणाजवळ आणि इथे शरण लपवलं गेलं होतं जे आपल्याला पाहायला मिळेल बघा. आणि शरण बघा काय लपवलेलं असतं. हे श्रीफळ असतं, हे श्रीफळ आणि अंगारा असतो बघा. या ठिकाणी शरण लपवलेलं होतं. डॉक्टर तुम्ही लपवलेलं होतं, डॉक्टरांनी ठेवलं होतं इथे शरण बघा. छान हा सोहळा आपण पाहतोय. पण या दैवी शक्तीचा अनुभव या ठिकाणी आपल्याला शिमगोत्सवानिमित्ताने पाहायला मिळतोय. फुलाची पाकळी, तांदूळ असतो आणि श्रीफळ असतो. आपण पाहिलं या ठिकाणी श्रीफळ जे लपवलेलं होतं आणि श्रीफळ हे फोडलं जाते बघा. आई जागमाता देवीची ही पालखी आंबवणे गावातली पुन्हा एकदा छान असं दर्शन होते आपल्याला. शरण जे लपवलेलं होतं आणि पालखी बरोबर या ठिकाणी आली आपल्या होळीजवळ. म्हणजे इथे होळी लागली जाते आणि ह्या होळीचा हा जो पटांगण आहे त्या ठिकाणी आली आणि या ठिकाणी येऊन आईने हे शरण शोधलंय जे आपल्याला पाहायला मिळालं. चला आता पुढचं शरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपले सगळे गावकरी या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळतात बघा. हे सर्व गावकरी आपण पाहतोय. माझे मामा आहेत, कमलाकर मामा सुद्धा आहेत. आणि पुन्हा एकदा आपले छोटे सबस्क्रायबर आयुष, आयुषची पूर्ण फॅमिली आहे, प्रणय आहे, वहिनी सुद्धा आहेत बघा. आयुष आपला सबस्क्रायबर आहे. आपले जे पहिले 10 सबस्क्रायबर होते पहिले त्यातला हा पहिला सबस्क्रायबर आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बघा आमचे सगळे बाणकोटकर. हाय, पालखीने शरण शोधलेलं आहे आणि बघा पालखी नाचवली जाते पुन्हा एकदा जे आपण पाहतोय. छान. इथे निलेशने घेतलेली आहे ही पालखी. माझ्या मामाचा मुलगा निलेश आणि किरण, मावशीचा मुलगा किरण. मगाशी आपल्याला ज्याने गाणी गायली तो किरण आपल्याला पाहायला मिळतोय. चला आता पुढील शरण शोधण्यासाठी ही पालखी आता पुढे आपल्या वाल्मिकी नगर गावामध्ये बघा शरण शोधताना पाहता येईल आपल्याला या ठिकाणी. शरण तर शोधलं जाते पण संकासुराचा हा डान्स बघा. बघा या ठिकाणी बघा पालखी येऊन इथे थांबलेली आहे आणि तिसरं शरण या ठिकाणी शोधलेलं आहे. बघूया आपण तिसरं शरण कुठे दिसते ते बघा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा तिसरं शरण. आपल्याला पाहायला मिळतंय. पालखी या ठिकाणी आहे आणि सर्व आमचे वाल्मिकी नगरचे सगळे रहिवासी आणि तिसरं शरण आपल्याला पाहायला मिळेल बघा. बघा खाली लपवलं गेलंय. दिसत असेल तांदूळ आणि अंगार आहे. श्रीफळ दिसते बघा. श्रीफळ, श्रीफळ काढलेलं आहे बघा. श्रीफळ आणि खाली अंगारा असेल. हा बघा अंगारा आहे. श्रीफळ आणि अंगारा आहे.
हे तिसरं शरण शोधलेलं आहे जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चला अजून पुढचं शरण पाहायला मिळेल. बघा हर हर महादेव झालेला आहे आणि इथे शरण शोधलं गेलेलं आहे बघा जे आपल्याला पाहायला मिळेल. शरण कुठे लपवलं गेलंय ते आपण बघूया. इकडे शरण आहे बघा, इकडे शरण आहे, इकडे शरण लपवलं गेलंय बघा. या ठिकाणी शरण लपवलं गेलं होतं बघा. श्रीफळ आणि अंगारा हा मातीमध्ये पुरला जातो आणि बरोबर पालखी त्या ठिकाणी येते आणि शरण शोधते. या पालखी उत्सवानिमित्ताने आणि या होलिका उत्सवानिमित्ताने आमच्या या वाल्मिकी नगर मधला हा उत्सव सण शिमगोत्सव या 2025चा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या महिला मंडळ आणि आमच्या वाल्मिकी नगरच्या या महिला मंडळ बघा एक मॅचिंग करून आहेत आणि पालखी नाचवत आहेत. ही पालखी नाचवत आहेत बघा. यांनी हे शरण लपवलं होतं आणि यांचं हे शरण आता त्या ठिकाणाहून म्हणजे 5वं शरण पालखीने शोधलेलं आहे. अशी विविध शरण आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळेलच. या ठिकाणी होळी पेटवली जाते बघा, होळी पेटवली जाते आणि छान ही पालखी नाचवतायत बघा. आपल्या श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ, श्रीराम प्रासादिक असो आणि गोपाळ कृष्ण आपलं मंडळ असो, या एकजुटीने राहणारे आमचे वाल्मिकी नगर गावातले हे सगळे गावकरी या निमित्ताने आज आपल्याला पाहायला मिळतात आणि विविध पंचक्रोशीतून आलेले सगळेजण आपण पाहतोयच. हा पालखी उत्सव पाहण्यासाठी सर्वजण आपल्या या कोकणात येत असतात. चला आता पुढील शरण शोधण्यासाठी ही पालखी आता आपल्या पुढे पुढे निघालेली आपल्याला पाहायला मिळते बघा. बघा संकासुराला बघा कसं छेडलं जाते बघा. इकडे बघा, बघा आपण या ठिकाणी शरण तर बघतोय पण संकासुराला बघा कसं छेडलं जाते. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की संकासुराचे घुंगरू ओढले जातात. हे बघा हे जे घुंगरू आहेत आणि ही शेंडी आणि बघा ही छडी असते बघा कुठे खाडीमध्ये पळालेत आणि हे बघा संकासुर गेला बघा. हे सर्व बघण्यासारखं असतं बघा. संकासुराला कसं छेडतात बघा आणि आमचा मामा सुद्धा आहे बघा. मामा सुद्धा संकासुराला छेडण्यासाठी जाते बघा. बघूया प्रदीप मामा आहे, शिमटी कशी मारतोय बघा.
चला, इथे संकासुराला छेडलं जाते, पण पालखी शरण शोधण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बघा। पाच शरण शोधली गेली आणि आपण बघितलं की खाली जमिनीमध्ये श्रीफळ आणि अंगारा पुरला जातो आणि पालखी त्या ठिकाणी बरोबर जाते आणि बरोबर शरण शोधून काढते। हा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय। खरंच हा पालखी शिमगोत्सव जो 2025चा आज आपल्याला वाल्मिकी नगरचा पाहायला मिळतोय। चला, या ठिकाणी पुढे पुढे गेलेली आहे पालखी। पुन्हा एकदा आपल्याला दर्शन घडवतोय ते म्हणजे आमच्या खाडीचं, मानकोटच्या या खाडीचं टॉलर्स लागलेले आहेत आणि या किनाऱ्यावर ही पालखी आलेली आहे बघा। इथे शरण शोधते। पालखी शरण या ठिकाणी शोधते बघा। बघा, हर हर महादेव झालेला आणि या ठिकाणी शरण जो 6वा शरण लपवला गेलेला आहे इकडे काढला जातोय बघा। आणि प्रदीप मामाचा आहे, आमच्या प्रदीप मामाचा आहे शरण। प्रदीप मामाचं दाखव पहिले। हे बघा, हे शरण लपवलं होतं। हे बघा, हा श्रीफळ या ठिकाणी आणि हा अंगारा आहे। हा अंगारा आपल्याला पाहायला मिळतोय। आमच्या प्रदीप मामाने हे शरण या ठिकाणी लपवलं होतं। आमच्या मामाने हे शरण या ठिकाणी लपवलं होतं आणि बरोबर पालखी या ठिकाणी आली आणि हे शरण शोधलं गेलंय। प्रणयने सुद्धा खांदा दिलेला आहे पालखीला। आई जाकमाता देवीची ही आंबवणे गावातली पालखी छान असा पुन्हा एकदा आपल्याला दर्शन होतंय सर्वांना। बघा, या ठिकाणी आपल्याला शिमगोत्सव निमित्ताने ही जी दैवी शक्ती आहे ती पुन्हा एकदा प्रत्ययास येते। कोकणवासियांचे हे सण आणि पारंपरिक सण आपल्याला पाहायचे असतील तर जरूर आपला जीवन चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला आपल्या कोकणचे, आमच्या श्रीवर्धन बाणकोटचे हे पारंपरिक सण पाहायला मिळतील। चला, पुन्हा एकदा ही पालखी नाचवली जाते बघा। प्रणय आणि मामा ही पालखी नाचवतायत। कमलाकर मामाने सुद्धा खांदा दिलेला आहे बघा पालखीला। या ठिकाणी आपल्याला यश सुद्धा दिसतोय। यश आमच्या वाल्मिकी नगरचा आणि याचं सुद्धा चॅनल आहे, माझा बळीराजा यश। बळीराजा यश हे चॅनल आहे
आणि आमच्या बाणकोटचे सगळ्या बाणकोटच्या खाडीचं बघायचं असेल, बाणकोटचे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील आणि कोकणातली संस्कृती पाहायची असेल तर बळीराजा यश या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, भेट द्या. देखील जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जरूर जरूर लिंक शेअर करा कारण आपल्या कोकणची संस्कृती जपली पाहिजे आपण. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. देशात नाही तर परदेशातही व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. जरूर जरूर यशला सुद्धा शुभेच्छा देऊया. आणि बघा यशने सांगितलेले की आपल्या कोकणची ही संस्कृती आहे, ही संस्कृती कोकणवासियांनी जपून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हा माहोल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा इथे संकासुराचं आपल्याला दर्शन होते. बघा संकासुराला छेडलं जातं, त्याचे घुंगरू ओढले जातात आणि संकासूर आपली पाठलाग घेऊन येतो. छान असा आपल्या या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हा जो संदेश जातोय कोकणच्या संस्कृतीचा तो आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि ही कोकणची संस्कृती ही पाहून आपल्याला कशी वाटते ती. पुन्हा एकदा शरण शोधण्यासाठी ही पालखी निघालेली आहे. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा शरण शोधलं जाते. पालखी हळूहळू शरण शोधत शोधत बघा श्रीराम मंदिरापासून आपण आलेलो आहोत आणि आपलं हे दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ श्री दत्त माऊलींचं हे मंदिर आहे. आपलं वाल्मिकी नगरचं आमचं मंदिर जे पाहायला मिळते आपल्याला. आणि या ठिकाणी आता पालखी आलेली आहे शरण शोधण्यासाठी. छान अशी ही शरण शोधली जात आहेत. बघा दैवी शक्तीचा प्रत्यय आपल्याला या निमित्ताने कोकणामधला हा शिमगोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा संपूर्ण सोहळा आपल्याला बघा छान असा हा सोहळा पाहायला मिळत आहे. या गल्लीमध्ये सुद्धा पालखी गेलेली आहे इकडे ही बघा. पुन्हा एकदा आपल्या गुरुमाऊलींच्या मंदिराचं दर्शन घडते आपल्याला. पालखी बघा इथे सुद्धा शरण शोधते. या ठिकाणी असलेली भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. बघा छान आमचे काका सुद्धा आहेत, मुरली काका आहेत आणि या ठिकाणी अरविंद दादा सुद्धा आहेत. बघा माझा मोठा भाऊ अरविंद दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पालखी पुन्हा एकदा त्या गल्लीमध्ये गेलेली आहे शोधण्यासाठी. पुन्हा तिथे गेलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघा शरण लपवलेलं काढलं जातंय. रोहित काढतोय बघा शरण. बघा पालखी एकदा जाऊन आली पण पुन्हा एकदा या ठिकाणी आली आणि आपल्याला हा शक्तीचा प्रत्यय जो येतोय या शिमगोत्सवानिमित्ताने वाल्मिकी नगरचा 2025चा हा शिमगोत्सव आणि आंबवणे गावातली ही जाकमाता देवीची पालखी बघा खाली लपवलं गेलेलं आहे शरण. ही बघा अंगाऱ्याची पुडी आणि श्रीफळ आपल्याला पाहायला मिळेल. बघा इथे श्रीफळ लपवलं गेलेलं आहे. बघा या ठिकाणी हा श्रीफळ पुन्हा एकदा या ठिकाणी पालखीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं की बघा श्रीफळ या ठिकाणी फोडला गेला आणि या पालखीने पुन्हा एकदा पालखी त्या ठिकाणी गेली. पहिल्यांदा गेली होती पण परत एकदा पालखीवाल्यांच्या काय मनात आला आणि त्या ठिकाणी पालखी गेली आणि त्या ठिकाणी जो शरण लपवला होता तो काढला गेला. श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि चंद्राचं सुद्धा दर्शन आपल्याला होते. बघा चंद्र उदय झालेला आहे, संध्याकाळ होत आलेली आहे. हा संपूर्ण सोहळा आज आपल्याला बघा याची देई याची डोळा. बघा आपल्याला 2025चा हा सोहळा शिमगोत्सव सोहळा आणि शरण जी लपवली गेली. बघा विविध पालख्या आपल्या या कोकणातल्या पालख्या आपल्या आजूबाजूच्या गावातल्या पालख्या या येतच असतात. आंबवणे गावातली ही पालखी बघा शरण शोधते. कशा पद्धतीने शरण हे शोधलं गेलं ते आपल्याला पाहता आलं. पालखी या ठिकाणी नाचवली जाते. पालखी नाचवली जाते आणि बघा वहिनी आमची नाचते. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा शरण शोधलं जाते.
वाल्मिकी नगर भांडकोटचा आमचा हा शिमगोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. कसा वाटतोय तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आणि बघा हा माहोल बघा, आणि आपल्याला संकासूर सुद्धा पाहायला मिळाला. धनंजय दादा सुद्धा आहेत. हे बघा धनंजय दादा आणि माझी भेट भरपूर वर्षानंतर होते ना. 7 वर्षानंतर. 7 वर्षानंतर चॅनल बघतो, मला खूप आवडतात आपला जीवन व्लॉग्स. मी हप्त्यातून 4 ते 5 दिवस बघतच राहतो. 4 ते 5 दिवस हप्त्यातून बघत असतात आपला व्हिडिओ. आणि गुरु माऊलींचं छान असं पुन्हा एकदा दर्शन होते आपल्याला. हा पालखी उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून ही शरण बघा, जातमाता आंबवणे गावातली ही पालखी दरवर्षी विविध पालख्या आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतातच. पालखी सोहळा असो आणि विविध कोकणातले सण आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत तर पाहायला मिळतात. पण शरण कशा पद्धतीने शोधलं जाते बघा. पालखी त्या ठिकाणी जाते आणि बरोबर शरण जिथे लपवलेलं असतं श्रीफळ आणि अंगारा ते शोधून काढतं. आणि दैवी शक्तीचं प्रत्यय पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी शिमगोत्सवानिमित्ताने पाहायला मिळालं. वाल्मिकी नगरचा आमचा हा शिमगोत्सव, पालखी सोहळा आणि विविध ठिकाणच्या पालख्या आज आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहता आल्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. भेटू आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला शिमगोत्सवाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा.